म्हणजे का देताय तुम्ही हे? हायकोर्टाने सांगितलंय ते हायकोर्टाचे दरवाजेच तुम्ही का बंद करताय? आम्हाला व्हिडिओग्राफी हवी आहे. आम्ही विचारतोय की इलेक्शन व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमच्या वरती लाईट लावण्यात आला तर टीम का होता? त्याच्यात अंधार का होता? माझी चिठ्ठी कुठे जाते हे मला कळलं तर पाहिजे की बाबा तुमची चिठ्ठी जाऊन इथे पडलेली बघा, इथे पडलेली चिठ्ठी दाखवा. नुसतं आम्हाला ते दिसतं खाली प्रिंट होताना ते पुसून गेलंय का दुसरं काय आतमध्ये छापले गेलंय कोणाला कळतंय? हे बघा, हे या जगामधले जेवढ्या मशीन्स होत्या त्या कशाच्या आधारावर तर बाहेर काढल्या गेल्या? जपानमध्ये, अमेरिकेमधनं, जर्मनीमधनं इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन आणि सगळं बाहेर का गेलं? 1% डाऊट ऑन द इलेक्शन प्रोसेस ऑफ वोटिंग इज डेंजरस टू डेमोक्रेसी असा जगाचा नियम आहे. साधं आहे. सीतेच्या वरती एका सामान्य माणसाने शंका घेतली. तिला अग्निपरीक्षेला सामोरे जावं लागलं ना. सीतेला द्या ना अग्निपरीक्षा. हे कशाला असं लपून लपून कायदे बदलून करता? हा कायदा बदलला ना, ह्याच्या आधीचा एक कायदा लोकांना आठवत नसेल तर सांगतो. इलेक्शन कमिशन कोणी निवडावं ह्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की इलेक्शन कमिशन बनवत असताना विरोधी पक्षनेता, पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असे तिघजण बसतील. हे आपल्याला अडचणीचं होईल असं जेव्हा सत्ताधाऱ्यांना वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेत जाऊन हा कायदाच बदलून टाकला आणि मुख्य न्यायाधीशांना बाहेर करून टाकलं आणि परत एक सत्ताधारी पक्षाचा माणूस घेतला. आता दोन सत्ताधारी पक्षाची माणसं जर एखाद्या कमिटीत असतील तर माणूस त्यांचा येणार नाही का? हा राजीव कुमार, हा त्यांचा माणूस आणून बसवला त्यांनी. काय नाही मिळणार आहे? आणि म्हणून हे सगळं घडलं की त्यांनी कायदाच म्हणून 1961चा कायदा आहे की कागदपत्र द्या म्हणून. आता तर म्हणतो नाही द्यायची.